नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 9 वाजतायत. या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं. महायुतीतल्या नेत्यांना मित्रपक्षामध्ये प्रवेश नाही. महायुतीमध्ये तणाव निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला गेलाय. अनेक नेत्यांनी मित्रपक्षांच्या तिकिटावरती निवडणूक लढवली होती आणि अनेक नेत्यांना भाजपत प्रवेश नाकारल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण होऊ नये म्हणून महायुतीतल्या नेत्यांना मित्रपक्षामध्ये प्रवेश नाही असा निर्णय घेण्यात आलाय. अनेक नेत्यांनी मित्रपक्षांच्या तिकिटावरती निवडणूक लढवलेली होती. त्यामुळे काही नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश नाकारल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. महायुतीतल्या नेत्यांना मित्रपक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. महायुतीमध्ये तणाव निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. अनेक नेत्यांनी मित्रपक्षांच्या तिकिटावरती निवडणूक लढवलेली होती. काही नेत्यांना तर भाजप प्रवेश नाकारल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आणि त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण होऊ नये म्हणून महायुतीतल्या नेत्यांना मित्रपक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रपक्षांच्या तिकिटावरती काही जणांनी निवडणूक लढवली आणि अनेक नेत्यांना भाजप पक्षामध्ये प्रवेश नाकारल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना प्रवेश मिळणार नाही. मित्रपक्षामध्ये महायुतीमध्ये तणाव निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. अनेक नेत्यांनी मित्रपक्षांच्या तिकिटावरती निवडणूक लढवली तर काही नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश नाकारल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आणि कोणताही तणाव महायुतीमध्ये निर्माण होऊ नये यासाठी घेण्यात आलेला हा निर्णय. महायुतीतल्या नेत्यांना मित्रपक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. अधिक माहिती या संदर्भात घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास दिल्लीहून आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय माहिती या निर्णयाबद्दल? महत्वाचं म्हणजे जर बघितलं या संदर्भात जी माहिती मिळते ती काल खास करून जी माहिती पुढे आली का अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची महत्वाची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये साधारणतः काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्या निर्णयामध्ये जर बघितलं आपण, एकीकडे हा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला की ज्यामध्ये महायुतीतील नेत्यांना जे आहे ते निश्चितपणे महायुतीतील इतर घटक पक्षांमध्ये प्रवेश देण्यात येईल. कारण की भारतीय जनता पक्षाचे एक मोठा नेता, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश हवा होता, पण तो प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाकारला आहे. कारण की त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांमध्ये तणाव निर्माण होतो अशा प्रकारची माहिती पुढे आली होती. त्याच्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता एक प्रकारे महायुतीतील गेल्या काही दिवसाचा तणाव निर्माण झाला विविध कारणांवरून, त्यापैकी हे एक कारण महत्वाचं होतं की गेल्या काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या मुद्द्यावरती किंवा इतरही मुद्द्यांवरती मोठमोठ्या नेत्यांना इतर पक्षांमध्ये प्रवेश दिला जात होता. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाने असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असो किंवा शिवसेनेनं होतो, त्या तीनही पक्षांनी एकत्रित निर्णय घेतला आहे की आता महायुतीच्या ज्या माजी खासदार असो किंवा माजी आमदार असो किंवा इतर नेते असो यांना निश्चितपणे प्रवेश देण्यात येऊ नये. महायुतीला जर एकत्रित पुढे जायचं असेल तर हा एक निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जातोय. प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी. आणखी एक मोठी बातमी. कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या घातक दुष्परिणामांचा मुद्दा ऐरणीवर आलाय. अशातच कबुतरखान्यांच्या मुद्द्यावरनं मुंबई उच्च न्यायालयात आज महत्वाची सुनावणी होणार आहे. याचिकाकर्ते कोर्टात वैद्यकीय अहवाल सादर करतायत, तर जनहित याचिकेवरती द्विसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. कबुतरांच्या विष्ठेचा मानवी आरोग्यावरती होणाऱ्या घातक दुष्परिणामांचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. आणि अशातच कबुतरखान्यांच्या मुद्द्यावरनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज महत्वाची सुनावणी होणार आहे. आणि आता या बुलेटिनमध्ये बातम्या बघूयात सुपरफास्ट. तुळजाभवानी मंदिरात सध्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे. तुळजाभवानी देवीचं दर्शन बंद ठेवण्याचा कालावधी आणखी 10 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय मंदिर संस्थाननं घेतलाय. आधी दिलेल्या 10 दिवसांच्या कालावधीत काम पूर्ण होत नसल्यामुळे आणखी 10 दिवसांचा कालावधी वाढवण्यात आलाय. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला असताना पीओपी मूर्तीबाबत राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करत मूर्तीकारांना दिलासा दिलाय. सरकारनं पीओपी मूर्तींना योग्य निकषावरती परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे आता मूर्तिकार मंडळींमध्ये उत्साहाचं आणि समाधानाचं वातावरण आहे. उत्तराखंडमध्ये फिरण्यासाठी गेलेले जळगाव जिल्ह्यातील 20 नागरिक सुरक्षित आहेत. यात धरणगाव इथले 19 तर वरणगाव इथल्या वाहन चालकाचा समावेश आहे. गंगोत्री इथून देवदर्शनानंतर बद्रीनाथकडे जाताना ढगफुटीची घटना घडल्यामुळे
बद्रीनाथकडे जाणं रद्द करत सर्व यात्रेकरू हरिद्वारकडे रवाना झाले. अहिल्यानगरच्या केडगावातील ग्रामस्थांनी महापालिकेवरती हंडा मोर्चा काढला. अनियमित पाणीपुरवठा आणि कचरा संकलनाच्या समस्येविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले. धाराशिव जिल्ह्याचे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आजपासून 2 दिवसीय धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती येत आहेत. आज ते जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार घेणार असून त्यानंतर ते तुळजापूर इथे सत्कार समारंभ आणि लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या साखर कारखान्यातील शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते. यावेळी राष्ट्रगीताच्या नंतर राज्यगीत आणि सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली असून याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे अशा सूचना दादा भुसेंनी दिलेल्या आहेत. प्रत्येक शाळेत जाऊन याची तपासणी करणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. जळगावच्या पारोळ्यातील भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी 4,78,00,000 रुपयांचा खर्चाचा नवीन आराखडा तयार करण्यात आलाय. त्यानुसार या किल्ल्यातील ढासळलेल्या कामाला नुकतीच सुरुवात झाली. किल्ला परिसरात सुरू असलेल्या कामाची नुकतीच जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी पाहणी केली. अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील बेळपिंपळगाव येथील फॉरेस्ट जमिनीवरील मालकी हक्कासाठी भिल्ल समाज आक्रमक झालाय. 1961 पासून ताब्यात असलेल्या शासकीय जमिनीवरती कायदेशीर हक्काची मागणी भिल्ल क्रांती फोर्स आणि एकलव्य भिल्ल सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथल्या करमाळा रोडवरील महात्मा ज्योतिबा फुले चौक नामफलकाची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना करत मोडतोड केली. या प्रकारामुळे ओबीसी समाजात तीव्र संताप व्यक्त होतोय. दोषींवर तातडीनं कारवाईच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी आणि कंदलगाव सीमेवर विषबाधेनं 3 जनावरं मृत्युमुखी पडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. 11 जनावरं चरण्यासाठी अंत्रोळी कंदलगाव सीमेवरील माळरानावरती सोडली होती. विषबाधेची लक्षणं ओळखून वरिष्ठ डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरू केले, मात्र 3 जनावरांचा मृत्यू झाला. महाड ग्रामीण रुग्णालय आणि महाड ट्रॉमा केअरमध्ये गेल्या 5 वर्षांपासून अधिक काळ भूलतज्ञ उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना यातना सहन कराव्या लागतात. शासनाकडे पत्राद्वारे भूलतज्ञ मिळावा म्हणून मागणी केलेली असल्याचं महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंतनू डोईफोडे यांनी सांगितलं. एक मोठी बातमी. उद्धव ठाकरे 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यावरती आहेत. आज सकाळी 11 वाजता संजय राऊत यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. तर संध्याकाळी राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक होणार असून या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. संविधान कक्षातील शिवसेना कार्यालयाला सुद्धा उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. तर इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे नेते सुद्धा उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. तर दुपारी संसद भवनात पक्षाच्या खासदारांसोबत उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत. यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्राचं राजकारण हे सर्वाधिक चर्चेला जात आहे ते म्हणजे ठाकरे बंधू काय करणार या विषयानं. तर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती होणार का? यावेळेला दोन्ही नेते युतीबाबत सकारात्मक आहेत. दोघांनी एकमेकांना टाळी प्रतिटाळी दिली आहे, पण अजूनही युती होणार की नाही यावरती स्पष्टपणे कुणीही भाष्य केलेलं नसल्यामुळे संभ्रम कायम आहे. मात्र ठाकरे बंधूंनी युतीच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलंय. मुंबईमध्ये बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची युती झाली आहे. येत्या 18 ऑगस्टला बेस्टच्या पतपेढीची निवडणूक होतीये. दोन्ही पक्ष एकत्र ही निवडणूक लढवणार आहेत. या संदर्भातलं पोस्टर समोर आलंय, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. बेस्ट कामगार सेना हे उद्धवजी ठाकरेंची संघटना आणि राज ठाकरेंची नवनिर्माण सेना या दोन्ही यांची आज एकत्र निवडणूक लढवण्याचं ठरलं. आज आम्ही दोन्ही संघटना एकत्र आलेलो आहेत. 18 तारीखला दोघेजण ही निवडणूक लढवणार आहे. हा शुभारंभ आणि ही नांदी असेल दोन्ही संघटना एकत्र येऊन लढण्याची. आणि ही नांदी उद्या मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान शिवसेना आणि मनसेच्या युतीचा अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली. या संदर्भात निवडणुका एकत्र लढवाव्या किंवा कसं काय या संदर्भात आमची सुहास सावंत जे बीएसटी कामगार सेनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोलणी चालू आहेत. बोलणी अंतिम टप्प्यात आहेत, पण अजूनही निर्णय झालेला नाही. 8 तारखेला विड्रॉल आहे. त्याच्या आधी आम्ही सन्माननीय राजसाहेबांच्या कानावर घालून योग्य तो निर्णय त्याच्यावर
करू.